नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांचा चित्रपटचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिलीप प्रभावळकर यांचा हा चित्रपट दशावतार आहे। दशावतार हा चित्रपट सप्टेंबर महिन्यामध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला आणि या चित्रपटाला चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालेला। या चित्रपटाचं दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेलं आहे आणि हा चित्रपट थिएटरमध्ये खूप चाललेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा चित्रपट OTTवर पण पाहायला मिळाला होता। आणि आता आपल्याला या चित्रपटाचा थिएटरमध्ये आपण पाहिला नसेल तर आता आपल्याला आपल्या घरामध्ये बसून हा चित्रपट पाहायला मिळणार आहे, तोही टीव्हीवर। कारण की आता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे, तो आपल्याला झी मराठीवर पाहायला मिळणार आहे, ते पण घर बसल्या। म्हणून हा चित्रपट आता आपल्याला कधी पाहायला मिळणार आहे ते जाणून घेऊया। हा चित्रपट आपल्याला 21 डिसेंबरला पाहायला मिळणार आहे, रविवारी 7 वाजता। हा चित्रपट घरी बसल्या आपल्याला 7 वाजता संध्याकाळी पाहायला मिळू शकतो आणि आपल्या परिवाराबरोबर एन्जॉय करू शकतो। चित्रपट छान बनवलेला आहे, कोकणची परंपरा दाखवलेली आहे, कोकणच्या मातीतली परंपरा, आपल्या घरातली परंपरा या चित्रपटामध्ये छान दाखवल्या गेलेली आहे। कोकणातली परंपरा चित्रपटामध्ये चांगली दाखवलेली आहे आणि दिलीप प्रभावळकर यांनी छान ॲक्टिंग केलेली आहे। दशावतार हा चित्रपट रहस्यमय असा दाखवला गेलेला आहे। यांनी खूप छान ॲक्टिंग केलेली आहे। दिलीप प्रभावळकर यांनी खूप छान ॲक्टिंग केलेली आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला दिलीप प्रभावळकर व्यतिरिक्त आपल्याला महेश मांजरेकर दिसत आहे। त्यानंतर या चित्रपटामध्ये भरत जाधव आहे, सिद्धार्थ मेनन आहे आणि प्रियदर्शिनी इंदिलकर आहे। अभिनव बेर्डेसुद्धा या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे। महेश मांजरेकर या चित्रपटामध्ये पोलीस बनलेले आहे, इन्स्पेक्टर बनलेले आहे आणि रहस्य शोधतात आहे आणि ह्याच्यामध्ये डायलॉगसुद्धा खूप छान छान डायलॉग दिलेले आहे। प्रियदर्शिनी इंदिलकरनी पण चांगली ॲक्टिंग केलेली आहे। सिद्धार्थ मेननसुद्धा या चित्रपटामध्ये खूप छान दिसलेले आहे आणि खूप रहस्य दाखवलेलं आहे आणि दिलीप प्रभावळकरनी खूप ॲक्टिंग खूप छान केलेलं आहे आणि त्यांचे दशावतार या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे आणि त्यांनी खूप छान ॲक्टिंग केलेलं आहे। खूप छान चित्रपट थिएटरमध्ये हा चाललेला चित्रपट आहे, तुम्हाला पाहता येणार आहे। आता घर बसल्या टीव्हीवर आपल्याला हा चित्रपट पाहता येणार आहे। रविवारी 21 तारखेला हा चित्रपट आपण घर बसल्या पाहू शकतो। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांचा चित्रपटचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिलीप प्रभावळकर यांचा हा चित्रपट दशावतार आहे। दशावतार हा चित्रपट सप्टेंबर महिन्यामध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला आणि या चित्रपटाला चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालेला। या चित्रपटाचं दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेलं आहे आणि हा चित्रपट थिएटरमध्ये खूप चाललेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा चित्रपट OTTवर पण पाहायला मिळाला होता। आणि आता आपल्याला या चित्रपटाचा थिएटरमध्ये आपण पाहिला नसेल तर आता आपल्याला आपल्या घरामध्ये बसून हा चित्रपट पाहायला मिळणार आहे, तोही टीव्हीवर। कारण की आता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे, तो आपल्याला झी मराठीवर पाहायला मिळणार आहे, ते पण घर बसल्या। म्हणून हा चित्रपट आता आपल्याला कधी पाहायला मिळणार आहे ते जाणून घेऊया। हा चित्रपट आपल्याला 21 डिसेंबरला पाहायला मिळणार आहे, रविवारी 7 वाजता। हा चित्रपट घरी बसल्या आपल्याला 7 वाजता संध्याकाळी पाहायला मिळू शकतो आणि आपल्या परिवाराबरोबर एन्जॉय करू शकतो। चित्रपट छान बनवलेला आहे, कोकणची परंपरा दाखवलेली आहे, कोकणच्या मातीतली परंपरा, आपल्या घरातली परंपरा या चित्रपटामध्ये छान दाखवल्या गेलेली आहे। कोकणातली परंपरा चित्रपटामध्ये चांगली दाखवलेली आहे आणि दिलीप प्रभावळकर यांनी छान ॲक्टिंग केलेली आहे। दशावतार हा चित्रपट रहस्यमय असा दाखवला गेलेला आहे। यांनी खूप छान ॲक्टिंग केलेली आहे। दिलीप प्रभावळकर यांनी खूप छान ॲक्टिंग केलेली आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला दिलीप प्रभावळकर व्यतिरिक्त आपल्याला महेश मांजरेकर दिसत आहे। त्यानंतर या चित्रपटामध्ये भरत जाधव आहे, सिद्धार्थ मेनन आहे आणि प्रियदर्शिनी इंदिलकर आहे। अभिनव बेर्डेसुद्धा या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे। महेश मांजरेकर या चित्रपटामध्ये पोलीस बनलेले आहे, इन्स्पेक्टर बनलेले आहे आणि रहस्य शोधतात आहे
आणि ह्याच्यामध्ये डायलॉगसुद्धा खूप छान छान डायलॉग दिलेले आहे। प्रियदर्शनी इंदिलकरनी पण चांगली ॲक्टिंग केलेली आहे। सिद्धार्थ मेननसुद्धा या चित्रपटामध्ये खूप छान दिसलेले आहे आणि खूप रहस्य दाखवलेलं आहे। आणि दिलीप प्रभावळकरनी खूप ॲक्टिंग खूप छान केलेलं आहे आणि त्यांचे दशावतार या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे आणि त्यांनी खूप छान ॲक्टिंग केलेलं आहे। खूप छान चित्रपट थिएटरमध्ये आज चाललेला चित्रपट आहे, तुम्हाला पाहता येणार आहे। तर घर बसल्या टीव्हीवर आपल्याला हा चित्रपट पाहता येणार आहे। रविवारी 21 तारखेला हा चित्रपट आपण घर बसल्या पाहू शकतो। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांचा चित्रपटचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिलीप प्रभावळकर यांचा हा चित्रपट दशावतार आहे। दशावतार हा चित्रपट सप्टेंबर महिन्यामध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला आणि या चित्रपटाला चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालेला। या चित्रपटाचं दिग्दर्शन सुबोध खानवलकर यांनी केलेलं आहे आणि हा चित्रपट थिएटरमध्ये खूप चाललेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा चित्रपट OTTवर पण पाहायला मिळाला होता। आणि आत्ता आपल्याला या चित्रपटाचा थिएटरमध्ये आपण पाहिला नसेल तर आता आपल्याला आपल्या घरामध्ये बसून हा चित्रपट पाहायला मिळणार आहे, तोही टीव्हीवर। कारण की आता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे, तो आपल्याला झी मराठीवर पाहायला मिळणार आहे, ते पण घर बसल्या। म्हणून हा चित्रपट आता आपल्याला कधी पाहायला मिळणार आहे ते जाणून घेऊया। हा चित्रपट आपल्याला 21 डिसेंबरला पाहायला मिळणार आहे, रविवारी 7 वाजता। हा चित्रपट घरी बसल्या आपल्याला 7 वाजता संध्याकाळी पाहायला मिळू शकतो आणि आपल्या परिवाराबरोबर एन्जॉय करू शकतो। चित्रपट छान बनवलेला आहे, कोकणची परंपरा दाखवलेली आहे, कोकणच्या मातीतली परंपरा, आपल्या घरातली परंपरा या चित्रपटामध्ये छान दाखवल्या गेलेली आहे। कोकणातली परंपरा चित्रपटामध्ये चांगली दाखवलेली आहे आणि दिलीप प्रभावळकर यांनी छान ॲक्टिंग केलेली आहे। दशावतार हा चित्रपट रहस्यमय असा दाखवला गेलेला आहे। यांनी खूप छान ॲक्टिंग केलेली आहे। दिलीप प्रभावळकर यांनी खूप छान ॲक्टिंग केलेली आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला दिलीप प्रभावळकर व्यतिरिक्त आपल्याला महेश मांजरेकर दिसत आहे। त्यानंतर या चित्रपटामध्ये भरत जाधव आहे, सिद्धार्थ मेनन आहे आणि प्रियदर्शनी इंदिलकर आहे, अभिनव बेर्डेसुद्धा या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे। महेश मांजरेकर या चित्रपटामध्ये पोलीस बनलेले आहे, इन्स्पेक्टर बनलेले आहे आणि रहस्य शोधतात आहे आणि ह्याच्यामध्ये डायलॉगसुद्धा खूप छान छान डायलॉग दिलेले आहे। प्रियदर्शनी इंदिलकरनी पण चांगली ॲक्टिंग केलेली आहे। सिद्धार्थ मेननसुद्धा या चित्रपटामध्ये खूप छान दिसलेले आहे आणि खूप रहस्य दाखवलेलं आहे आणि दिलीप प्रभावळकरनी खूप ॲक्टिंग खूप छान केलेलं आहे आणि त्यांचे दशावतार या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे आणि त्यांनी खूप छान ॲक्टिंग केलेलं आहे। खूप छान चित्रपट थिएटरमध्ये आज चाललेला चित्रपट आहे, तुम्हाला पाहता येणार आहे। तर घर बसल्या टीव्हीवर आपल्याला हा चित्रपट पाहता येणार आहे। रविवारी 21 तारखेला हा चित्रपट आपण घर बसल्या पाहू शकतो। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांचा चित्रपटचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिलीप प्रभावळकर यांचा हा चित्रपट दशावतार आहे। दशावतार हा चित्रपट सप्टेंबर महिन्यामध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला आणि या चित्रपटाला चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालेला। या चित्रपटाचं दिग्दर्शन सुबोध खानवलकर यांनी केलेलं आहे आणि हा चित्रपट थिएटरमध्ये खूप चाललेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा चित्रपट OTTवर पण पाहायला मिळाला होता। आणि आत्ता आपल्याला या चित्रपटाचा थिएटरमध्ये आपण पाहिला नसेल तर आता आपल्याला आपल्या घरामध्ये बसून हा चित्रपट पाहायला मिळणार आहे, तोही टीव्हीवर। कारण की आता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे, तो आपल्याला झी मराठीवर पाहायला मिळणार आहे, ते पण घर बसल्या। म्हणून हा चित्रपट आता आपल्याला कधी पाहायला मिळणार आहे ते जाणून घेऊया। हा चित्रपट आपल्याला 21 डिसेंबरला पाहायला मिळणार आहे, रविवारी 7 वाजता। हा चित्रपट घरी बसल्या आपल्याला 7 वाजता संध्याकाळी पाहायला मिळू शकतो आणि आपल्या परिवाराबरोबर एन्जॉय करू शकतो। चित्रपट छान बनवलेला आहे, कोकणची परंपरा दाखवलेली आहे, कोकणच्या मातीतली परंपरा, आपल्या घरातली
परंपरा या चित्रपटामध्ये छान दाखवल्या गेलेली आहे। कोकणातली परंपरा चित्रपटामध्ये चांगली दाखवलेली आहे आणि दिलीप प्रभावकर यांनी छान ॲक्टिंग केलेली आहे। दशावतार हा चित्रपट रहस्यमय असा दाखवला गेलेला आहे। यांनी खूप छान ॲक्टिंग केलेली आहे। दिलीप प्रभावकर यांनी खूप छान ॲक्टिंग केलेली आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला दिलीप प्रभावकर व्यतिरिक्त आपल्याला महेश मांजरेकर दिसत आहे। त्यानंतर या चित्रपटामध्ये भरत जाधव आहे, सिद्धार्थ मेनन आहे आणि प्रियदर्शिनी इंदिलकर आहे। अभिनव बेर्डेसुद्धा या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे। महेश मांजरेकर या चित्रपटामध्ये पोलीस बनलेले आहे, इन्स्पेक्टर बनलेले आहे आणि एक रहस्य शोधतात आहे आणि ह्याच्यामध्ये डायलॉगसुद्धा खूप छान डायलॉग दिलेले आहे। प्रियदर्शिनी इंदिलकरने पण चांगली ॲक्टिंग केलेली आहे। सिद्धार्थ मेननसुद्धा या चित्रपटामध्ये खूप छान दिसलेले आहे आणि खूप रहस्य दाखवलेलं आहे आणि दिलीप प्रभावकरने खूप ॲक्टिंग खूप छान केलेलं आहे आणि त्यांचे दशावतार या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे आणि त्यांनी खूप छान ॲक्टिंग केलेलं आहे। खूप छान चित्रपट थिएटरमध्ये आज चाललेला चित्रपट आहे, तुम्हाला पाहता येणार आहे। आता घर बसल्या टीव्हीवर आपल्याला हा चित्रपट पाहता येणार आहे। रविवारी 21 तारखेला हा चित्रपट आपण घर बसल्या पाहू शकतो। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावकर यांचा चित्रपटचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिलीप प्रभावकर यांचा हा चित्रपट दशावतार आहे। दशावतार हा चित्रपट सप्टेंबर महिन्यामध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला आणि या चित्रपटाला चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालेला। या चित्रपटाचं दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेलं आहे आणि हा चित्रपट थिएटरमध्ये खूप चाललेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा चित्रपट OTTवर पण पाहायला मिळाला होता आणि आत्ता आपल्याला या चित्रपटाचा थिएटरमध्ये आपण पाहिला नसेल तर आता आपल्याला आपल्या घरामध्ये बसून हा चित्रपट पाहायला मिळणार आहे, तोही टीव्हीवर। कारण की आता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे, तो आपल्याला झी मराठीवर पाहायला मिळणार आहे, ते पण घर बसल्या। म्हणून हा चित्रपट आता आपल्याला कधी पाहायला मिळणार आहे ते जाणून घेऊया। हा चित्रपट आपल्याला 21 डिसेंबरला पाहायला मिळणार आहे, रविवारी 7 वाजता। हा चित्रपट घरी बसल्या आपल्याला 7 वाजता संध्याकाळी पाहायला मिळू शकतो आणि आपल्या परिवाराबरोबर एन्जॉय करू शकतो। चित्रपट छान बनवलेला आहे, कोकणची परंपरा दाखवलेली आहे, कोकणच्या मातीतली परंपरा, आपल्या घरातली परंपरा या चित्रपटामध्ये छान दाखवल्या गेलेली आहे। कोकणातली परंपरा चित्रपटामध्ये चांगली दाखवलेली आहे आणि दिलीप प्रभावकर यांनी छान ॲक्टिंग केलेली आहे। दशावतार हा चित्रपट रहस्यमय असा दाखवला गेलेला आहे। यांनी खूप छान ॲक्टिंग केलेली आहे। दिलीप प्रभावकर यांनी खूप छान ॲक्टिंग केलेली आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला दिलीप प्रभावकर व्यतिरिक्त आपल्याला महेश मांजरेकर दिसत आहे। त्यानंतर या चित्रपटामध्ये भरत जाधव आहे, सिद्धार्थ मेनन आहे आणि प्रियदर्शिनी इंदिलकर आहे। अभिनव बेर्डेसुद्धा या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे। महेश मांजरेकर या चित्रपटामध्ये पोलीस बनलेले आहे, इन्स्पेक्टर बनलेले आहे आणि एक रहस्य शोधतात आहे आणि ह्याच्यामध्ये डायलॉगसुद्धा खूप छान डायलॉग दिलेले आहे। प्रियदर्शिनी इंदिलकरने पण चांगली ॲक्टिंग केलेली आहे। सिद्धार्थ मेननसुद्धा या चित्रपटामध्ये खूप छान दिसलेले आहे आणि खूप रहस्य दाखवलेलं आहे आणि दिलीप प्रभावकरने खूप ॲक्टिंग खूप छान केलेलं आहे आणि त्यांचे दशावतार या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे आणि त्यांनी खूप छान ॲक्टिंग केलेलं आहे। खूप छान चित्रपट थिएटरमध्ये आज चाललेला चित्रपट आहे, तुम्हाला पाहता येणार आहे। आता घर बसल्या टीव्हीवर आपल्याला हा चित्रपट पाहता येणार आहे। रविवारी 21 तारखेला हा चित्रपट आपण घर बसल्या पाहू शकतो। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावकर यांचा चित्रपटचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिलीप प्रभावकर यांचा हा चित्रपट दशावतार आहे। दशावतार हा चित्रपट सप्टेंबर महिन्यामध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेला आणि या चित्रपटाला चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालेला। या चित्रपटाचं दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेलं आहे आणि हा चित्रपट थिएटरमध्ये खूप चाललेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा चित्रपट OTTवर पण पाहायला मिळाला होता आणि आत्ता आपल्याला या चित्रपटाचा थिएटरमध्ये आपण पाहिला नसेल तर आता आपल्याला आपल्या घरामध्ये बसून हा चित्रपट पाहायला मिळणार आहे, तोही टीव्हीवर।
कारण की आता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे। तो आपल्याला झी मराठीवर पाहायला मिळणार आहे, ते पण घर बसल्या। म्हणून हा चित्रपट आता आपल्याला कधी पाहायला मिळणार आहे ते जाणून घेऊया। हा चित्रपट आपल्याला 21 डिसेंबरला पाहायला मिळणार आहे, रविवारी 7 वाजता। हा चित्रपट घरी बसल्या आपल्याला 7 वाजता संध्याकाळी पाहायला मिळू शकतो आणि आपल्या परिवाराबरोबर एन्जॉय करू शकतो। चित्रपट छान बनवलेला आहे, कोकणची परंपरा दाखवलेली आहे, कोकणच्या मातीतली परंपरा, आपल्या घरातली परंपरा या चित्रपटामध्ये छान दाखवल्या गेलेली आहे। कोकणातली परंपरा चित्रपटामध्ये चांगली दाखवलेली आहे आणि दिलीप प्रभावळकर यांनी छान ॲक्टिंग केलेली आहे। दशावतार हा चित्रपट रहस्यमय असा दाखवला गेलेला आहे। यांनी खूप छान ॲक्टिंग केलेली आहे। दिलीप प्रभावळकर यांनी खूप छान ॲक्टिंग केलेली आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला दिलीप प्रभावळकर व्यतिरिक्त आपल्याला महेश मांजरेकर दिसत आहे। त्यानंतर या चित्रपटामध्ये भरत जाधव आहे, सिद्धार्थ मेनन आहे आणि प्रियदर्शिनी इंदिलकर आहे। अभिनव बेर्डेसुद्धा या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि हा चित्रपट खूप छान बनवलेला आहे। महेश मांजरेकर या चित्रपटामध्ये पोलीस बनलेले आहे, इन्स्पेक्टर बनलेले आहे आणि रहस्य शोधतात आहे आणि ह्याच्यामध्ये डायलॉगसुद्धा खूप छान छान डायलॉग दिलेले आहे। प्रियदर्शिनी इंदिलकरनी पण चांगली ॲक्टिंग केलेली आहे। सिद्धार्थ मेननसुद्धा या चित्रपटामध्ये खूप छान दिसलेले आहे आणि खूप रहस्य दाखवलेलं आहे आणि दिलीप प्रभावळकरनी खूप ॲक्टिंग खूप छान केलेलं आहे आणि त्यांचे दशावतार या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे आणि त्यांनी खूप छान ॲक्टिंग केलेलं आहे। खूप छान चित्रपट थिएटरमध्ये हा चाललेला चित्रपट आहे, तुम्हाला पाहता येणार आहे। आता घर बसल्या टीव्हीवर आपल्याला हा चित्रपट पाहता येणार आहे। रविवारी 21 तारखेला हा चित्रपट आपण घर बसल्या पाहू शकतो। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।